महाड MIDCतील ब्लूजेट हेल्थकेअर कंपनीत 3 नोव्हेंबर 2023 रोजी झालेल्या भीषण आग दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या 11 कामगारांच्या वारसांना अखेर मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे। महाड उपविभागीय अधिकारी कार्यालयात शनिवार दिनांक 4 जुलै रोजी आयोजित कार्यक्रमातून राज्याचे कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते धनादेशांचे वितरण करण्यात आले। यावेळी महाडचे प्रांताधिकारी पोपट ओमासे, तहसीलदार महेश शितोळे यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लाभार्थी कुटुंबीय उपस्थित होते। दुर्घटनेनंतर मृत कामगारांच्या वारसांना अतिरिक्त आर्थिक मदत मिळावी यासाठी मंत्री गोगावले यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदतीची मागणी केली होती आणि त्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात ही मदत मंजूर झाली। सुमारे 2.5 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मिळालेल्या या मदतीमुळे मृत कामगारांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला असून मंत्री गोगावले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आल्याची भावना लाभार्थी वारसांनी व्यक्त केली। तसेच या दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाचे नियम व निकष बाजूला सारून प्रथमच एखाद्या औद्योगिक क्षेत्रातील कंपनीतील दुर्घटनाग्रस्त कामगारांच्या वारसांना अशा पद्धतीने मदत केल्याचे मंत्री गोगावले यांनी यावेळी बोलताना सांगितले। 3 नोव्हेंबर 2023ला एक मोठा अपघात झाला होता। कंपनीमध्ये स्फोट होऊन त्यावेळेला 11 कामगार जळून मृत्युमुखी पडले होते आणि त्यावेळेला मी उद्योगमंत्री उदय सामंत आले होते, आमचे तहसीलदार होते, प्रांत सगळेच आमचे अधिकारी वर्ग होते आणि त्यावेळेला आम्ही मागणी केली होती की यांना 5-5 लाख रुपयाची भरपाई द्यावी आणि कंपनीकडून जी काय मिळेल ती। तर अशा प्रकारे कंपनीने काहीतरी 30 लाख रुपये त्यांना दिले प्रत्येकी आणि मग आम्ही गव्हर्नमेंटच्या तर्फे आपल्या शासनातर्फे 5 लाख रुपयाची मागणी केली होती। ती 8 दिवसापूर्वी चेक आले आणि ते आज आम्ही आमचे प्रांत, तहसीलदार, इतर आमचे पदाधिकारी यांच्या समेत आता जवळजवळ 7 कुटुंबांना आता ते चेक दिले। बाकी 4 कुटुंब राहिलेले आहेत, काही बाहेरचे आहेत, UP, बिहार, मध्य प्रदेशचे, त्यांना बोलून हे चेक देतील आणि आम्ही आमचं कर्तव्य पार पाडलेलं आहे। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।